जर तुम्हाला मनाची इच्छा फळप्राप्ती करायची असेल तर अशा वेळी तुम्ही राधाकृष्ण यांच्या मंदिरामध्ये जाऊन एक मोरपंख अर्पण करू शकता. किंवा आपल्या घरामध्ये जर श्रीकृष्णांची मूर्ती असेल तर श्रीकृष्णांच्या कपाळावर मुकुटावर मोरपंख लावू शकता. असे केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी पूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि तुमच्या मनाच्या ज्या काही इच्छा अतृप्त आहेत त्या पूर्णपणे पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींना महत्त्व देण्यात आलेले आहे. या गोष्टींच्या आधारे आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणू शकतो आणि या वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर आपली प्रगतीसुद्धा निश्चित होत असते. अशाच एका वस्तूबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ही वस्तू जर आपल्या घरामध्ये असल्यास आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रगती होते. तसेच त्या वस्तूला आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा अनेकदा महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास आणि श्रद्धा असेल तर नक्कीच लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांना मोर पक्षी आवडत असतो. मोराचा पिसारा प्रत्येकाला आवडत असतो. या मोराचा पिसारामध्ये वेगवेगळे रंग मानवाला मोहित करत असतात आणि या रंगामुळे प्रत्येकाला आपल्याकडे सुद्धा मोरपंख असावा अशी इच्छा अपेक्षा वाटत असते. म्हणूनच आज आपण मोरपंखबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मोरपंखामध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो. त्याचबरोबर सर्व नवग्रहांचा आशीर्वाद सुद्धा मोरपंखामध्ये आपल्याला मिळतो. मोर हा पक्षी भगवान कार्तिकेय यांचे वाहन आहे आणि म्हणूनच पक्षीशास्त्रामध्ये सुद्धा मोराला विशिष्ट महत्त्व देण्यात आलेलं आहे. अनेक देवदेवता यांच्या मुकुटावर सुद्धा आपण मोरपंख पाहिले असेल. श्रीकृष्ण यांच्या मुकुटावर सुद्धा अनेकदा आपण मोरपंख पाहिलेला आहे. हा मोरपंख अत्यंत सुशोभित असतो. यामध्ये असणाऱ्या रंगामुळे आपल्याला प्रसन्नता वाटत असते. तसेच जर आपण या मोरपंखाचा विधीपूर्वक आपल्या घरामध्ये आणल्यास आपल्याला खूप सारे फायदे सुद्धा प्राप्त होतात. वास्तुशास्त्रानुसार मोरपंख आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. तसेच नवग्रहापैकी कोणत्याही ग्रहाची जर तुमच्यावर वक्रदृष्टी असेल तर अशा वेळी ग्रहाची शांती करण्यासाठी सुद्धा मोरपंख अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मोरपंख आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्याला काय काय फायदे होतात? घराच्या नेमक्या कोणत्या दिशेला आपल्याला मोरपंख ठेवायला पाहिजे? जर दोष झाल्यावर आपल्याला शत्रूचा नियंत्रण जास्त प्रमाणामध्ये असेल, शत्रू पीडा दूर करायची असेल तर अशा वेळी सुद्धा मोरपंख आपल्याला उपयोगी ठरतात. तसेच विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त करायची असेल तर अशा वेळी सुद्धा मोरपंख कशा पद्धतीने कार्य करतो याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत आणि यामुळे आपल्या घरातील सदस्य नेहमी आजारी पडत असतील. तर अशा वेळी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती श्री गणेशाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करायची आहे आणि या मूर्तीच्या दोन्ही बाजूला मोरपंख लावायचा आहे. असे केल्याने
आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर होते आणि आपल्या घरातील सदस्यांना सुख, शांती, वैभव आणि यश प्राप्त होते. जर तुमचे प्रवेशद्वार वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला असेल तर अशा वेळी वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराजवळ 3 मोरपंख जरूर ठेवावे. जर तुमच्यावर एखादा ग्रहाचा कोप असेल किंवा ग्रह शांत नसेल तर अशा वेळी आपण आपल्या घरामध्ये मोरपंख आणायचा आहे आणि त्यावर गंगाजल शिंपडून आपल्या घरातील अशा कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे जिथे कोणाचे लक्ष जाणार नाही. असे केल्याने आपल्यावरील ग्रह शांत राहतील आणि त्याचा प्रभाव सुद्धा कमी होईल. जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला नजरबाधा, नजरदोष झाला असेल किंवा एखाद्या लहान मुलांना नजर लागली असेल तर अशा वेळी रात्री झोपताना त्या व्यक्तीच्या किंवा मुलाच्या उशाखाली आपल्याला एक मोरपंख ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यावर ते मोरपंख वाहत्या पाण्यामध्ये किंवा विहिरीमध्ये विसर्जित करायचा आहे. असे केल्याने जर तुम्हाला कोणतीही बाधा झाली असेल तर ती नजर निघून जाते. आपल्या घरातील लहान मुलांना अभ्यासामध्ये मन लागत नसेल, त्यांची स्मरणशक्ती कमजोर असेल तर अशा वेळी सुद्धा माता सरस्वतीची मूर्ती त्यांच्या अभ्यासघरामध्ये ठेवून त्यापुढे एक मोरपंख आपल्याला ठेवायचा आहे. माता सरस्वतीची प्रार्थना आणि मंत्र जप करायचा आहे. असे केल्याने आपल्याला काही दिवसांमध्येच फरक जाणवू लागेल आणि आपल्या घरातील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करू लागतील. जर तुम्हाला एखादा शत्रू वारंवार त्रास देत असेल, शत्रूकडे पासून तुम्ही त्रस्त असाल तर अशा वेळी आपल्याला हनुमानजी यांच्या मंदिरात जायचं आहे आणि हनुमानजी यांच्या कपाळावरील सिंदूर घेऊन तो मोरपंखास लावायचा आहे आणि आपल्या समस्या सांगायच्या आहे. असे केल्याने सुद्धा लवकरच दूर होते. जर तुम्हाला मनाची इच्छा फळ प्राप्ती करायची असेल तर अशा वेळी तुम्ही राधाकृष्ण यांच्या मंदिरामध्ये जाऊन एक मोरपंख अर्पण करू शकता किंवा आपल्या घरामध्ये जर श्रीकृष्णांची मूर्ती असेल तर ती श्रीकृष्णांच्या कपाळावर, मुकुटावर मोरपंख लावू शकता. असे केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी पूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि तुमच्या मनाच्या ज्या काही इच्छा अतृप्त आहेत त्या पूर्णपणे पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.